नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. इंग्रजी शिकण्याच्या संदर्भात आहे, ज्याचं नाव आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट. लेटर्स ऑफ द अल्फाबेट असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट साऊंड्स. म्हणजेच काय बोला, अक्षरे व ध्वनी यांची सांगड. मग आता मी तुम्हाला मगाशी शिकवलं होतं, मराठीमध्ये 14 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 14. जसं पहिले 12 होते, आता किती वाढलेत? 14. आता किती वाढले? 2. कुठले कुठले वाढले? ए आणि अ. मग आता मराठीत अ ते अ आहे की नाही, हे 14 अक्षर. पण इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत? फक्त 5. ते कुठले कुठले सांगा? बोला, ए ई आय ओ यू. पुन्हा एकदा बोला, ए ई आय ओ यू. मग आपण पाहणार आहोत ह्या सगळ्या स्वरांचे जर आपण अक्षर आणि त्याचे ध्वनी लक्षात घेतले तर आपल्याला इंग्रजी वाचन खूप सोपं जाणार आहे. इंग्रजी वाचन कसं जाणार आहे? खूप सोपं जाणार. तर पहिलं आपण उच्चार घेऊया. बोला, ए. आता इथं ए पासून 4 उच्चार घेतात. ए पासून 4 उच्चार घेतात. किती उच्चार घेतात? ए पासून 4. बघा, कुठला बोलतो? एचा उच्चार काय येतो सांगा? अ, आ, ए, ओ आणि ए. आता अचा उच्चार असणार बघा, उच्चार ए. एचा उच्चार अ बघूया. बोला, बॅट. अचा उच्चार काय येतोय? ए. काय येतोय? बॅ. आला उच्चार बॅ. ए आला ना? बॅट. बोला, बॅट. कॅप. फॅन. मॅट. मग इथं आपण काय पाहिलं? अचा उच्चार ए होतोय. काय होतोय? बॅ, कॅप, फॅ, मॅ. दुसरा उच्चार बोला, आ. इथं उच्चार जार. आ है ना? बोला, कार. आ. ग्लास. आ आला ना? बोला, पार्ट. प अधिक आ, पा है ना? पार्ट. इथं कसला उच्चार पहिला आला? ए. बोला, आ. इथे येतो ऑ. स्पेलिंग तीच पण उच्चार वेगळा. बॉल. ऑल है ना? बॉल. वॉल. कॉल. हॉल. आता इथे बघूया, हे कुठला आहे सांगा? एचा उच्चार ए येतोय. काय येतोय? बोला, उदाहरणार्थ बोला, नेम. एम है ना? केक. उच्चार काय आला? ए आलाय. काय आलाय? बोला, लेक. टेक. आता दुसरं घेऊया. म्हणजे आपण काय शिकलो सांगा? बोला, इथं एच्या स्पेलिंगचा उच्चार काय काय येतो सांगा? ए, आ, ओ, ए. असे ह्या 4-5 अक्षरांनी हे सगळे आपापले वाटून घेतलेत उच्चार. बघा, बोला, एचे किती आहेत सांगा? 4. ईचे किती आहेत? 3. बोला, आयचे किती आहेत? 3. आयचे किती आहेत? ओचे 4 आहेत. ओचे किती आहेत? आणि यूचे किती आहेत? 3. आता पुन्हा एकदा आपण बघूया. पहिलं झालं ए. दुसरं कुठलं आहे सांगा बरं? ई. ईचा पहिला उच्चार येतोय ए. कुठला उच्चार येतोय? दुसरा उच्चार कुठला येते? ई. दुसरी कुठली येते? आणि तिसरा उच्चार येते पहिली. बोला, बेड. ई आला. एड. बेड है ना? एड. बोला, एग. एग. 10. म्हणजे इथं ईचा उच्चार, ह्या ईचा उच्चार काय होतोय सांगा? ए होतोय. काय होतोय? पेन. लक्षात आलं? आता परत इथं दुसरी आहे बघा. एच ई. ही. बोला, ही. दुसरी आली. कुठली आली? सी. दुसरी आली. मी. दुसरी आली. वी. दुसरी आली. आता तिसऱ्यांदा तिसरी येते बघा. बोला, हिअर. इयर. इलेक्ट. इव्हेंट. आता हे बघा, आईचा उच्चार काय ते? बोला, ई. आई. अ. बोला, पिन. इन है ना? हिल. 6. शिप. बोला, आईस. इथं आई येते बघा. आईस. फाईन. काईट. फायर. नंतर बघा, गर्ल. बोला, बर्ड. चिर्प. चर्प. सर. नंतर बघा, इज. ओचा उच्चार किती आहे बघा? ओ. आऊ. ऑ. बोला, कोल्ड. नो. गो. होल. बघा, ओचा उच्चार ओ आलाय ना इथं. आता आऊ. आऊल.
काऊ आऊ आहे ना, आऊ उच्चार कसा येतोय आऊ. बोला टॉवर नाऊ, इथे आऊ उच्चार आला. नंतर ऑक्स डॉग कॉक बॉक्स उच्चार काय आला ऑल आहे का आलाय. आणि बघा अनियन मंकी आलाय उच्चार काय आलाय. आणि शेवटचं बघूया आपण. बोला यूचा उच्चार इथं येतोय. उच्चार काय येतोय उ आणि यू. बट बस आला ना, बूस नाही होत, बूट नाही होत, काय आलाय सांगा बस. आलाय बघा. बट फून होत नाही, फन काय आला आलाय. डूक वाचतो का आपण नाही. मग इथं उच्चार कसा झालाय बोला बोला. पुढचा बघा हा काय सांगा ऊट आहे ना. बुल उच्चार ऊ येतोय. पुश पुल आणि शेवटला युनिफॉर्म युनिट. यूचा उच्चार यूज होतोय बघा. प्लुरल क्युअर. आता आपण हे सगळ्यात जर हे महत्त्वाचे आपण पाच स्वरांचा जर उच्चाराचा क्रम बघितला तर तुम्ही जर ह्याचे ध्वनी व्यवस्थित वाचलात, पाठांतर केलात तर इंग्रजी विषयाचं खूप ज्ञान मिळेल तुम्हाला आणि इंग्रजी अक्षर वाचन खूप सोपं होईल. लक्षात आलं. तर ह्याचा मी छान व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवणार आहे. पुन्हा ऐका आणि छान वाचन करा. मग कुठल्याही स्पेलिंग तुम्हाला सहज वाचता येतील. मग पुन्हा एकदा काय सांगितलं मी तुम्हाला, काय सांगितलं सांगा की मराठीमध्ये 14 स्वर आहेत आणि इंग्रजीमध्ये किती आहेत 5. यांचा जर अभ्यास केला तर आपला खूप छान अभ्यास होणार आहे. तर करा सराव मनापासून. धन्यवाद.